ओम श्री कुलदेवताय नमः। येत्या 22 सप्टेंबरला नवरात्रीची घटस्थापना होणार आहे। मातीचे घट या दिवशी घरोघरी बसवले जातील। उपवासांची रेलचेल असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीच्या कुळाचाराची सुरुवात होईल। नवरात्र काळामध्ये आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं। वर्षभरामध्ये आपल्याला दोनदा ही संधी मिळत असते, चैत्र नवरात्रीला आणि या अश्विन नवरात्रीला, जिला आपण शारदीय नवरात्र असं म्हणतो। गुप्त नवरात्री बरेच जण पाळत नाही आणि शक्यतो आपल्याकडे चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र ही सर्वात जास्त महत्त्वाची मानली जाते। असो, कुळाचारामध्ये देवीची नित्यपूजा, घटाची पूजा, घटाला पाणी घालणं, माळा घालणं, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं, देवीवर कुंकुमार्चन करणं, लवंगार्चन करणं, देवीची ओटी भरणं, पूर्णाच्या आरत्या देवीसमोर लावणं, कडाकणीचा नैवेद्य, तसेच कन्यापूजन, होम हवन, देवीची तळी भरणे, घटाचं विसर्जन करणे यासारख्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात। पण कोणता कुळाचार नवरात्रीतल्या कोणत्या दिवशी करावा यालाही तेवढंच महत्त्व आहे। नवरात्र काळामध्ये आपलं आचरण हे शुद्ध ठेवावं, कोणत्याही वादाच्या प्रसंगात मुळीच पडू नये, देवीचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे हे आपल्यासाठी फलदायी आहे। नित्य नियमाने आपल्या कुळाच्या चालीरीतीनुसार देवीची श्रद्धापूर्वक सेवा करावी, कारण कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर असणं हे आजच्या घडीला फार गरजेचं आहे आणि त्याची गंभीरता आजकालच्या लोकांना मुळीच नाही आहे। पण हे किती महत्त्वाचं आहे हे जे कोणी नित्यनियमाने सेवा करतं त्यांना नक्कीच माहिती असेल। नवरात्रीचा उपवास घरातल्या किती जणांनी करावा? समजा काही जणांना नवरात्रीतले हे सगळे दिवस उपवास करायला जमणार नसेल तर त्यांनी नेमकं काय करावं, कोणता पर्याय अवलंबवावा? घट कोणी बसवू नये, ऐन नवरात्रीमध्ये सुतक किंवा काही अडीअडचणी आल्या तर ती परिस्थिती कशी हाताळावी? ज्यांना काही गोळ्या औषधं चालू आहेत, आरोग्याच्या समस्या आहे, त्यांनी ती गोळ्या औषधं नवरात्रीच्या दरम्यान खावी की नाही? त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत सुफळ संपूर्ण करण्यासाठी अजून कोणते नियम आपल्याला पाळावे लागतात याबद्दल अगदी सविस्तर माहिती ऐकण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी यूट्यूब वाहिनीवरचा नवरात्रीचे नियम 2025 किंवा तुम्ही यूट्यूबवर असं सर्च करू शकता। नवरात्रीमध्ये काय करावे, काय टाळावे आणि पुढे आपल्या चॅनलचं नाव लिहायचं दिल्लीकर मराठी आणि लगेच तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। त्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व शंकांचे समाधान आहे। बाकी हा त्याचा शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।